नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. दारवा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. अनेक प्रकरणांचा आपसी तडजोडीतून निपटारा. माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ, तालुका विधी सेवा समिती दारवा व वकील संघ दारवा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी दारवा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती दारवा यांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री S.R. नरवाडे यांच्या शुभ हस्ते रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी सहदिवाणी न्यायाधीश माननीय श्रीमती डॉक्टर S.V. राजकुंटवार तसेच द्वितीय सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय श्री N.L. पाटील उपस्थित होते. यावेळी वकील संघ दारवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोपाळ डहाके, सचिव ॲडव्होकेट योगेश ठाकरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश कदम यांच्यासह इतर विधिज्ञ, न्यायालयातील कर्मचारी, विधी सेवा समितीवर नियुक्त स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच तालुका विधी सेवा समिती दारवा येथील वरिष्ठ लिपिक श्री विनोद M. चव्हाण व प्रणाली प्रशासक श्री निलेश ठाकरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहकार्य केले. या राष्ट्रीय लोक अदालती दरम्यान न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर आपसी तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यात आला. लोक अदालतीमुळे पक्षकारांना जलद व खर्चिक न्याय प्रक्रियेपासून दिलासा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गौरव प्रकाशन न्यूज करिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हरिचंद चव्हाण. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.